हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज। आता उपवास चालू होतील आणि आता लगेचच येते ती आषाढी एकादशी। तर आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटत असतं। नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी आपल्याला खावीशी वाटत नाही, तर त्यासाठी इथे आपण नवीन पदार्थ बनवणार आहोत। आणि काही जणांना बटाटेही चालत नाही, त्यासाठी इथे रताळ्याचा किस केलेला आहे। झटपट होतो, चवीला सुद्धा सुंदर लागतो आणि सगळ्यांनाच आवडतो, लहान मुलांना सुद्धा हा आवडतो। त्यासाठी मी इथे रताळे घेतलेले आहेत। हे 2 मोठे रताळे आहेत, साधारण अर्धा किलो आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे। त्यानंतर आपल्याला ते किसणीच्या सहाय्याने व्यवस्थित ते किसून घ्यायचे। असे लांब 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 त्याचे किसणीने आपण किस पाडून घेणार आहोत। हे बघा, इथे सुंदरपणे असा किस पडतो। तर हे सगळे रताळे इथे किसून घेतलेले आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये आपण सगळा जो किस केलेला आहे तो काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला हा किस धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातलं जे काळपट पाणी असतं ते सगळं निघून जातं। आपण याची सालं काढून घेतलेली नव्हती, आपण सालासकटच करणार आहोत। तर अशा प्रकारे आपण याच्यात पाणी टाकलेले आहे आणि हे धुवून घ्यायचं आहे। आणि धुतल्यानंतर आपल्याला ते हाताने, दोन्ही हाताच्या सहाय्याने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तो किस मोकळा होईल शिजल्यानंतर। पाण्याचं प्रमाण आपल्याला याच्यात नको आहे, हे व्यवस्थित पिळून काढलेलं आहे मी। एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेतलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला किस वेगळा करून घ्यायचा आहे। तो मोकळा आणि छान दिसतोय। हे सगळा किस आता आपण इथे काढून घेतलेला आहे। तर सगळा किस आता इथे घट्ट पिळून घेतलेला आहे। त्यानंतर कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकलेले आहे। त्या 2 चमचे तेलामध्ये आपण आपल्याला आवडेल तसं आपल्या चवीप्रमाणे आपण मिरच्या वापरायच्या, जेवढ्या तिखट लागतील आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे। तर मी थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आहे। त्यानंतर 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, ते बारीक चिरून ह्याच्यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर आपण जिरे, जर तुम्ही उपवासाला वापरत असाल तर तुम्ही नक्की वापरा, जिऱ्यामुळे त्याची चव खूपच छान येते। तर 1.5 चमचा इथे जिरं फोडणीला घातलेलं आहे। मीठसुद्धा आपण उपवासाला जे मीठ वापरतो तेच मीठ इथे वापरायचं आहे। अशा प्रकारे हे व्यवस्थित आपण तेलामध्ये मिरच्या आणि जिरे फ्राय करून घेतलेले आहेत। आणि हा जो किस आपण पिळून घेतला होता, पाणी अगदी मोकळा झालेला आहे बघा, तो किस त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि हलक्या हाताने आपण ते मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पूर्ण बघत राहा, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच उपयुक्त टिप्स मिळतील। उपवासाच्या अशाच नवीन नवीन रेसिपी माझ्या चॅनलवरती नेहमीच बघत राहा। माझे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर इथे व्यवस्थित आपण हलवून घेतलं आहे, ते झाकण ठेवलं होतं आणि 2 ते 3 मिनटं वाफवून घेतलं आहे। त्यानंतर इथे आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर घालायची थोडीशी कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपण 2 मिनटं परत झाकण ठेवलेलं आहे। हा किस शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण साखर टाकलेली आहे, 1 छोटा चमचा साखर टाकलेली आहे। चवीप्रमाणे आपल्याला आवडत असेल तर आपण घालायची आहे, नाहीतर नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे त्याच्यामध्ये। असा लिंबू रस टाकल्यामुळे त्याला चव खूपच छान येते। तर अशा प्रकारे आपला रताळ्याचा किस इथे तयार आहे। झटपट होतो, चवीला सुद्धा खूप सुंदर लागतो। हे बघा, आपण आता एका प्लेटमध्ये याला सर्व करूया। अशा प्रकारे मी एक वाटीच्या सहाय्याने त्याची मूठ पाडून घेतलेली आहे। त्यानंतर आपण आवडत असेल तर लिंबू टाकून खाऊ शकतो किंवा दह्यासोबत हा उपवासाला आपण रताळ्याचा किस खाऊ शकतो। तर पौष्टिक असा नाश्ता आहे, पोटभरीचा आहे, सगळ्यांनाच आवडेल असाही आहे। तर नक्की करून बघा। बाय।